सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान हो. कृपा दृष्टीने हाळिले, आपुल्या पदी बैसविले. विणा घेऊन आत्ता साक्षात गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला, असे भासणारे डेली फ्रेश बाबा आहेत. डेली फ्रेशच आहे. सतत आनंदाने, समाधानाने आणि दैदिप्यमान स्थितीमध्ये असलेला आवलिया. आणि म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, असे जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबराय म्हणतात. आणि मायबापांनो, बऱ्याचशा जणांचा गोड गैरसमज झाला. नामस्मरणाने चित्ताला समाधानाची प्राप्ती होते का? भजनानं आनंद मिळतो का? आणि जर मिळतच असता महाराज, तर आमच्या तिथं 1.5 किलोचे टाळ वाजून वाजून पावशेरवर आणले झिजून. देवही कळाला नाही आणि घरची आनंदाची परिस्थिती राहिलेली नाही. सर्व परिस्थिती आणि कोलाहल जीवनामध्ये आहे. दैदिप्यमान स्थिती नाही, आनंद नाही, स्वानंद नाही, परमानंद नाही. आम्ही भजन पाठ केले का प्रॅक्टिकली उतरवलंय? पाठ केलं, पण जीवनामध्ये जर उतरलं असतं, भिनलं असतं, त्याचं रसपान केलं असतं. ब्रह्मरस सेवू ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मदेव वरून असा आंबा पिळीतो आणि मग आपण नाहीच आहे. माय बापांनो, ज्या घराला परमार्थ कळाला, म्हणजे शब्दाचा आकार उकार दीर्घस्वर व्यंजन, त्याच घरामध्ये दैदिप्यमान स्थिती प्राप्त झाली. त्या घरामध्ये MBBS भूलतज्ञ, पोटाच्या विकाराचा तज्ञ, मेमोरीचा तज्ञ असे डॉक्टर जन्माला आले. ज्यांच्या हातामध्ये देव आहे. स्पर्श केल्यानंतर अनेक रोग नीट होतात, एवढी कॅपॅसिटी त्यांच्या बुद्धीत आहे. देव म्हणजे काय? ते म्हणले, देवाला पाहिल्यावर अंगाला काटा फुटतो. सोडून द्या. एखाद्या ज्ञानी माणसाला बघितल्यानंतर अंगावरती काटा फुटावा. एखाद्या दैदिप्यमान विचाराच्या माणसाच्या सानिध्यात गेलं तर तुमचं जीवन बदलून जावं. इति नाम गॉड, इति नाम भगवंत, इति नाम ईश्वर. परमार्थ म्हणजे आम्ही करत असताना आमच्या जीवनामध्ये आम्ही पाठ केला का उतरवला. काही काही म्हणते पाठ, भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. परमार्थ भोळ्याचा, मूर्खचा, बावळाटाचा, नालायकाचा अजिबात नाहीये. परमार्थ ब्रेन माणसाचा आहे, शार्प माणसाचा आहे, हुशार माणसाचा आहे. बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे, ॲनाटॉमी शास्त्र जाणणारे, आहारशास्त्र जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे, ग्रहशास्त्र जाणणारे यांनी जरा अवधान द्या. परमार्थ म्हणजे ताटात आमटी भाकर सुरून कांदा ऐका वार कर्याला. अजिबातच नाही. तुम्ही इथं किती ब्रिलियंट आहात, इथं किती शार्प आहात, इथं किती हुशार आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, नामस्मरणाने ऊर्जा प्राप्त होते. मुंडे महाराज. नामस्मरणाने आत्मविश्वास प्राप्त होतो. ओमकारजी महाराज. नामस्मरणाने निडरपणा प्राप्त होतो. संजयजी महाराज. नामस्मरणाने आय कॅन डू, मी करू शकतो किंवा मी करू शकते असा आत्मविश्वास उरामध्ये प्राप्त होतो. इति नामस्मरण चिंतन आहे. आता सीता मातेचं भजन तुम्ही महिला मंडळ करायला लागलात. मंगल काकू कुठं बसल्यात? तिथे आहेत ना मंगल काकू? इथं घोळक्यात आहात ना तुम्ही? कुठे आहेत मंगल काकू? सुनीता वहिनी कुठे आहे? तिथंच आहे. हा, हिच्या पाठीमागं, तुझ्या पाठीमागं सुनीता वहिनी आहे. तीच गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे. आणि गंगू आत्या, वाचा मावशी, इंदू आका, सुमन काकू, आहेतच. मग मला सांगा तुम्ही, सीता कुणाची मुलगी होती?
जनक राजाची, राजा लावायला विसरायचं नाही, जनक राजाची. आता तुमच्यातनं मला अपेक्षा आहे, सीता कुणाची सून आहे? इंटेलिजंट मदर. हा, दशरथ राजाची. कुणाची मंडळी आहे सीता? बरं, राम फक्त नगर जिल्ह्याचा राजा का भारताचा राजा? अयोध्या नाही, जगत राजा. अयोध्येचा नाही, जगाचा राजा. अयोध्येचा नाही, आपलं फक्त नगर जिल्ह्यात टूर 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 टूर. म्हणजे घेणं देणं, कंदील लावून येणं आणि येड्याच्या खिशाला 3-3 पेनं. सार्वभौम राजा दशरथ राजाची सून आहे, एका राजाची मुलगी आहे. जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाच्या धण्याची ती मालकीण आहे, मंडळी आहे. साक्षात लक्ष्मी आहे सीता. 14 वर्ष उषाला काय घेऊन झोपली ती आजी? दगड का मोबाईल? आणि सीतेचं भजन करती रात्र दिवस. मोबाईल घेऊन झोपती आणि कोणाचं भजन? मग त्या नामस्मरणाचा काय प्रभाव होईल का? नाही होणार. रामाचं भजन आहे आणि 3-3 बाया संग लफडे. मी राम भक्त आहे, काही म्हणते येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हगने को बैठे. म्हणजे कपडे बाबाचे लफडे निळ फुलेचे. तुम्ही किती शार्प आहात, तुम्ही किती ब्रिलियंट आहात, तुम्ही किती हुशार आहात. तुमच्या घरामध्ये आहाराचं नियोजन घरातली स्त्री किती भारी करते. हा, घरामध्ये आहाराचं नियोजन, लेकराचं डायजेशन, पचन क्रिया, मुलाची किंवा मुलीची, आपल्या मुलाची किंवा मुलीची जर उत्कृष्ट पचन क्रिया असेल तर लेकराची बुद्धी स्टँडर्ड आहे. आणि 8व्या महिन्यात त्याला आमटीचा बाजरीच्या भाकरीचा काला काय ते हातपायचा आणि इथं कुठे आहेत आपण? शिपी आमटी पाजो लेकराला, शिपी आमटी, तिखट आमटी. आण्याची शिपी नाही तर शिंगरी आमटी, नाही तर बाजरीच्या पिठाचा खळगोट. नामस्मरणाने घरामधला आहार काय असावा या 6वा हे ज्ञात होतो. इतिनाम नामस्मरण. हा, आणि म्हणून ज्या ज्या घराला आहार कळाला त्या त्या घरामध्ये बुद्धी स्मार्ट झाली. आणि ज्या घरातली बुद्धी स्मार्ट आहे त्या घरातले लेकरं स्मार्ट काम करतात. आणि ज्या घरामध्ये बुद्धी स्मार्टच नाही त्या घरातले लेकरं हे घे येस ज्या घरात बुद्धी स्मार्टच नाही त्या घरातले लेकरं, माझी पाण्याची बाटली सोप्यात एसटी थांबली, थंडगार पाण्याच्या बाटल्या, खारे शेंगदाणे, लेमन गोळे. तुमचे लेकर काय करतात? तुमचे काय करतात? येऊन येऊन येणार कोण? कुणाकुणाचे लेकर गुलाम आहेत, गुलाम गुलाम हाजी हाजी करतात. कुणाकुणाचे? वेब थिंकिंग, वेब कल्चर, वेब लाईफ. तुम्ही किती स्टँडर्ड आहात? तुम्ही कुणाच्या दारात उभे आहात? तुम्ही कुणाचे तुकडे झेलतात?
आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. नामस्मरणाने आपलं लेकरू वाघासारख्या डरकाळ्या फोडतं, वाघाची उष्टी शिकार खात नाही. आपल्या घरातल्या लेकराने ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं, आपल्या घरातल्या लेकरानं दैदिप्यमान व्यवसाय तयार करावा, आपल्या घरातल्या लेकराच्या पाठीमागं अनेक लेकरं चालावेत. ते कोण्या लाईनीत उभा आहे याच्याकरता बापाचा DNA किती स्टँडर्ड आहे. रक्त, ब्लड. आणि ज्या घरामध्ये ब्लडची शुद्धता आहे, जरा बायोलॉजी जाणणारे, जीवशास्त्र जाणणारे, अॅनाटॉमी शास्त्र जाणणारे, नुसतं परमार्थ साऱ्यात पुढं हरे राम 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 हरे 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 कृष्णा. कोणाची पंगत कोणाची? लाभ शिंकडी भात केलेली आहे का? होत नाही तर देऊ नाही. कृष्णा हरे गप काय. बरेच गडी हुंडरून माग जातील. नाही आता बरेच जण हुंडरून माग जातील लापशीकड पाहून. होत नाही तर देऊ नाही. आणि गुलाबजामुन पुरी भाजी अरे राम राम. अजून 2 टाका मामा, 2 टाका. परमार्थ खाण्याकरता नाहीये, परमार्थ विचारामध्ये बदल करण्याकरता आहे महाराज. भवयजत नहीं उपाय लाभाते, भवयजत नहीं उपाय लाभाते, भवयजत नहीं उपाय लाभाते, भवयजत नहीं उपाय लाभाते. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावयजतन उपाय लाभाते, जोडी देवाचे चरण, भावयजतन उपाय लाभाते. महाधन जोडी देवाचे. ज्याच्याकडे विचार आहेत ते कॉलॅप्स होत नाही, ते गोंधळून जात नाही. पण ज्याच्याकडे विचार नाहीत ते उलशिक सुद्धा तोटा सहन करू शकत नाही. ज्याला तोटा सहन करता आला त्याला नफा सहन करता आला, ज्याला नफा सहन करता आला त्याला जगता आलं. आपल्याकडे कांद्याचे 11 लाख झाले, त्याने घेतली बुलेट, त्याचा सायलेन्सर काढून ठेवला. अरे काय पक्के येड्याचे लक्ष नाहीत महाराज. हा म्हातारी माणसं पाहिले त्यांनी ते मुद्दा मग त्या बुलेटचा अरे काय रे. तुमच्या बुद्धीची लेवल लागते लगी, तुम्ही कोण्या बुद्धीच्या. मोठ्याची वाडी गाडी जाती पण आणि येती पण कळत सुद्धा नाही. आपली गाडी चालू झाली का निम्म गाव जाग होत. कोणाची गाडी घरा आणि मग घरातल्या बाया मध्ये तेव्हा गेले वार रसा येते हो. लायकी कळती आपण कुठं आहोत. हे आई हो दादा, तुम्ही माझ्या बापासारखे आहात, तुम्ही माझ्या आई सारखे आहात. पोराची ताकद वाढायची मग दंडातली वाढायची का डोक्यातली वाढायची. हे इथं निटमट दंडळीची कंडळी तिथं बरमुडा टी शर्ट घालून साऱ्या गावात येणं तिथं. डोक्यात काहीच नाही. कोणी सांगितलं गुचला चला. पक्के हुपलेच लेकर आपल्या घरात आहेत. आणि ज्या घराला आहार, ज्या घराला नामस्मरण, ज्या घराला चिंतन, ज्या घराला संत कळाले महाराज, ते घर आज फार मोठे आहेत, लय मोठे आहेत. आज तुम्ही अहिल्यानगर मध्ये जा, तुम्ही संभाजीनगर मध्ये जा, तुम्ही पुण्याला जा, तुम्ही नाशिकला जा, तुम्ही मोठमोठ्या सिटीज जा महाराष्ट्रामध्ये. एखादा भूलतज्ञ आहे, एखादा कॅन्सर तज्ञ आहे, एखादा ब्रेन तज्ञ आहे, एखादा थायरॉइड तज्ञ आहे, एखादा मणक्याचा तज्ञ आहे, एखादा पोटाचा विकाराचा तज्ञ आहे. त्यांच्या आडनाव वाचा ऑफिसच्या बाहेर. कोणीतरी कुलकर्णी, कोणीतरी जोशी, कोणीतरी देशपांडे, कोणीतरी धूत. नाही आपले नाहीत, असे नाहीत, आपले आहेत.
पण अर्जंट पेशंट आले कचा टेचर लोटा चला लोटा पट्टे करायला हिवच फिवायचे तर हिव वाजलं जा त्यांच्याकडे ये इंजेक्शन घेऊन त्याच्यातली त्यात हाई आपली आणखी मी बाटली गिरी आहेत ना आपले आपले नाहीत असे थोडेच त्यांच्याकडे पेशंट गेलं का तीन म्हणा वा याच्यात लगी आणा अरे काय कुठं रेत आपले कुठं रेत त्यांचे गुण काम आले तर आपले चालत येत नाही तर नाही मग ज्या घराला आहार ए आई नीट आहे का नाही तर मला परत बोलूही नका लय बाबा मारलेत तुम्ही मी मारणार आहे पण बदल काय आपल्या घरात मांग महार चमार कुंभार तेली धनगर मांजारी माळी साळी कोळी लवार सुतार सांभार हे 18 पगड जातीमध्ये बदल काय आपल्याला कधीच नवात कांदेत पैसे झाले की आपला दांडा एका ठोक्यात पाडीन अरे काय कुठपर्यंत आहात तुम्ही सहन करण्याची कॅपॅसिटी तुमच्यात आहे का ज्याला सहन करता आलं त्याला मोठं होता आलं ज्याला सहन करता आलं नाही हाई ते वावर विकून मोकळं झालं सहन करण्याची ताकद शिकवली असेल राजमाता जिजाऊन राजे छत्रपतीला सहन करण्याची ताकद सहन करण्याची कॅपॅसिटी दिली असेल विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेला माझ्या माऊलीला माझ्या सोपान काकाला माझ्या निवृत्ती दादाला माझ्या मुक्ताबाईला सहन केलं आणि आज सहन केलं आज जगाच्या पाठीवर अजर अमर नाव आहे सहन करण्याची ताकद दिली भगतसिंगाला राजगुरूला लोकमान्य टिळकाला विनायक दामोदर सावरकरांना आणि ज्या घरामध्ये सहन करण्याची कॅपॅसिटी आईबाप देतात त्या घरातले आईबाप सामान्य नाहीत बरं त्या घरातली आई सुद्धा सामान्य नाही त्या घरातला बाप सुद्धा सामान्य नाही राजमाता जिजाऊ सारखं असावं का दिसावं तुम्हाला विचारलं का मी मग तुम्ही मध्ये कोण पिळ का तुम्ही मला डोकं खराब ना करू बरं तबा डरकाळ्या फोडून मोकळे झाले तुम्ही राजमाता जिजाऊ सारखं दिसावं का असावं आई असावं राजे शहाजी सारखं दिसावं का असावं बरं जाऊ द्या छत्रपती राजांसारखं दिसावं का असावं आता पोर दाड्या वडीते चंद्राची कोर आणि मावा अहो त्यांचं तोंड जर पाहिलं ना भाऊ तोंड त्याला जर म्हणलं ना दाबड वाशेव आपलं संडाचं भांड बरं हागायचं भांड बरं आपलं तसं तोंड आहे काही काहीच वास त्याच्या तांब्याला दिसत वास घेतला तरी गुंगती म्हातारी मग म्हणती म्हातारी मार राग्या काय खातो काय नीट असा गुंगल्यावाने होत अरे गुंगल्यावन नाही तुला झोपीत मारीन देव तुमचं रोप कुणाच्या सानिध्यात वाढतंय तुमची पोरगी तुमच्या पोरीच्या मैत्रिणी कोणत्या आहेत अरे तुमची पोरगी जर 300 रुपयाच्या रिचार्ज वारी दुसऱ्या बरोबर जर पळून जात असेल तर घरामध्ये इजळलेली आई आणि इजळलेला बाप आहे 70 एकर जमिनीचा बाप एकर असणारा जमिनीचा बाप आणि तुमच्या घरामध्ये जर लेकरू 10 एकर ऑनलाईन रमीत उडीत असेल बाप होण्याच्या लायकीचे नाहीत माय बापांना आणि म्हणून घरामध्ये आहार कोणता आहे हे कळण्याकरता सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान चित्त समाधान पावलं पाहिजे नुसते कीर्तन लय मोठे वा वा आले वा आमच्या घरी खायला आले भाकरी खायला बदल आणि ज्या घरात ए आई ओ दादा पोरांची हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात युवराज भैया
त्या घरातलं लेकरू लात मारेन तिथं पाणी काढत असतं. ज्या घरामध्ये डोक्यातली विचारत नाही, त्या लेकराला सर्दी झाली का म्हातारी म्हणती उलसा बॉम्बला सर्रास येतो का. अरे काय धंदेन काय तारा बॉम्बलेच रे सर्दी जाते. जर जातच असती तर कोरोनात व्हॅक्सिन घ्यायची काही गरज नव्हती ना. हिच्याकडेच खळगुट वाटून हिच्याकडेच ठोला असता. पाहिजे बाई साऱ्या लोकांना. तुमचं कसं काय महाराज. बदल त्रास होणार आहे आणि ज्याला त्रास होतो त्याला बुद्धी आहे. ज्याला त्रासच होत नाही ती येड आहे ना. येड्याला काय त्रास आहे. येऊ वाजत येड्या वय युवय नाही, पैशाची चणचण नाही, काहीच नाही. घेणं देणं कंदील लावून आणे का. हा आबद राजा मरू नाही तर राणी मरू. मागण पुढन गोसई रड. येड्याला काय भंग नसतो. पण ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याला त्रास होणारच आहे. पण सहन करण्याची ताकद जर तुमच्यात असेल, त्रास सहन केला आणि मोठं व्हायचं असेल ओमकार दादा, तर 70% त्रास आणि 30% मान मिळत असतो. त्यावेळेस माणसं मोठे होतात. आपल्याला उल शिकताना झाला का मा डोकं त्याच्यामुळं मग आरटे येणार का. आरटे लावले का चार का. कुठे डोकं. तुमची प्रगल्भता लगेच लक्षात येते. तुम्ही जर नशा करत असाल तर तुम्ही नशाच्या पाठीमागे लपतात. इंद्रिया सवडी लपवू नको. महाराज जगत असताना घरामध्ये आपल्याला जे म्हणतो ना कुलवान पाहिजे, गुणवान पाहिजे, सिलवान पाहिजे, रक्त मोठं पाहिजे, घरानं मोठं पाहिजे. नाही तर जन्माला आलोत आपण उपजोने करंटा नेने अद्वैत्य रामकृष्ण पैठा. अरे वा. काही जन्मालाच येताना करंटे आलेत. जन्मच येताना करंटा. करंटा म्हणजे कसा, ते जन्माला आलं त्याच्या आईला दूधच नाही. सारे दवाखाने हिंडून आणले वंकील का दूधची आई ना. पाची दिशी गावरान गाय आणली नेपतीच्या पाहुण्याकून. इथं आली गावात न तिचं वासरू मेलं. हे करंटीचेच लक्षण आहेत ना. इकून तिकून जगलं. म्हाताऱ्याला म्हणलं मला तुमच्या बरोबर यायचंय गाडी बैलीत. म्हातारा म्हणे भाऊ बैल लय उधळत येत, पेठिलेलं नाहीये, मला बसायचं. बसलं खुटलेलं धरून. जी बैल उधळले बांधून जी गाडी कुदली का, हे खुटली जर सटकलं का हे बैलाच्या पुढं त्याची इथूनच धाव गेली. 6 वर्षाचं होता. इथून धाव गेली त्याची तसं तेव्हापासून जी सरळ झालं नाही का ते असायचे साऱ्या गावात असायचे. आणि करंट पण जर पुसायचं असेल माय बापांनो, श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावर, श्री संताची ये माथा चरणावरी. हे साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतारी, विश्रांती पावर सांभाळा उतारी. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, हे वाढले अंतरी प्रेम विश्रांती पावर सांभाळा उतारी, विश्रांती पावर सांभाळा श्री संताची माथा चरणावरी. माथा इथं इथं हे ठेवा आणि संताच्या ठेवा, आमच्या नको. आमच्या ठेवूच नका. आम्ही फक्त पाकिट वाढणारे गिडीत.
एवढे असले तरी येतो, नाही तर घरी थांबत. आमच्या ठेवूच नका. संत आहेत. कोणते संत आहेत? आता कुठे आहेत? देवगडला जा, देवगडला. महंत स्वामी भास्कर गिरीजी बाबा. तुम्ही तारकेश्वरला जा, आदिनाथ महाराज शास्त्री. हे संत. भगवानगडावर जा, नामदेव महाराज शास्त्री. नगद नारायण गडावर जा तुम्ही, शिवाजी महाराज आहेत. तुम्ही इथं नगरच्या पलीकडून जर गेला असताल, बोंदे महाराज गेलेत आता आपले, देव ठेवलाय त्यांनी माळवी पिंपळगावला. बोंदे बाबा ठेवला देव. नेवाशा मंदिरात वारकरी संप्रदायातला ढाण्या वाघ, बनशी महाराज तांबे, गंगागिरी बाबा, नारायणगिरी महाराज, दत्तागिरी महाराज, माधव बाबा लांडेवाडीकर. आता आळंदीला जर गेलात ना, माऊलीचं दर्शन घेतलंच तर थोडंसं असं बाजूने यायचं, तिथं बसलेलं असतात खोलीत. हरिभक्तीपरायण शांती ब्रह्म कुरेकर बाबा. जाऊन बघा, तिथं संत आहेत. आता संत आहेत. आत्माराम गिरी बाबा मांदळीला जातो मी. हे देऊ शकतील तुम्हाला. आम्ही फक्त घेऊ पसरेत. हे देतील तुम्हाला. हो. आम्ही फक्त बोलण्या का आणि पाकिट लिहिण्या का, बोलण्या का आणि पाकिट लिहिण्या का, बाकी काहीच नाही महाराज. म्हणून जगत असताना आम्हाला यांच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे. आमचे लेकर मोठे करतायत तुम्ही. तुमचे लेकर जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभत विशेष संता संगे, लाभतो विशेष संता संगे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे, विशेष संत संगे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संता संगे. साधू संताच्या संगतीमध्ये लाभ आहे विचाराचा, कृतीचा, आचरणाचा. साधू संताच्या संगतीमध्ये तुम्ही फार मोठे व्हाल. आचरणाने मोठे व्हाल, विचाराने मोठे व्हाल, कृतीनं शुद्ध व्हाल. आणि जे घर आचरणानं, विचारानं, कृतीनं शुद्ध झालं, त्या घरातला बाप बाप होण्याच्या लायकीचा राहतो. सोपं नाही महाराज. तुमच्याकडं वयात आल्यावर लग्न करतात पोरांचे का विचारात आल्यावर लग्न करतात? कस काय इकडं? होय सरपंच, होय भाऊ. पोरग लग्नाच्या वयात पाहिजे की विचारात पाहिजे? होय तात्या, विचारात. वयात म्हणल्यावर बरेच गडी आता 42च्या पुढे धकलेत. काही काही दाडाला लागलेत. आपण म्हणलं काय मग मामा, मामा मग अजून नगन नाही काही नाही म्हणत का मामा म्हणणार? अरे नगन नाही तेव्हा नाही मला पाहुणे येते का नाही? मग स्थाने दोन्ही येते पाहुणे. मग जिथे बाकण खाऊन जाते पुन्हा फोनच तरी ना. अरे काय तुमच्या विचाराची कॅपॅसिटी किती आहे? तुमच्या पोरांना काळ सांभाळता आला का? पोरींना काळ सांभाळता आला का? काळ काळ म्हणजे 15 ते 25 कॉलेजचं वय सांभाळता आलं का? आणि ज्याला 15 ते 25 हा वयोगट सांभाळता आला, तिथून पुढं त्याचं वेळ त्याला सांभाळायला तयार आहे. ज्याला काळ सांभाळ, नगरला टाकलं कॉलेजला, तिथं सारे पिक्चर बदलला का पोरग तिथं हादर, पिक्चर बदलला का पोरग हादर. पोरीला पाहिलं का टीचर मोबाईल नंबर. 7 वर्ष तिथं थांबलं ते. किती नगरला 8वी वर्षी तिथं थांबलं. पुन्हा आलं कडे कुठं पिंपळगाव रोठ्याला. त्याच्या बापाच्या मित्राने त्याच्या बापाला विचारलं काय करतो गांठ्यात वा. 7-8 वर्ष नगरला होता. आता काय करतो? जॉब बीब करतोय काय? मग त्याने कांदे लावायच्या बयाच्या टोळीचा मुखदम येतो. तिने चार्जिंगची
चार्जिंग घेतलेली आहे. हा गारठ्यामुळे चालू आणि ते घडीभर उन्हात उभा करत मग की का आणत गेले चकबाई ठकबाई गोंगाख्या मोठ्या लता अक्का कौसा मावशी हिराबाई संगीता काको कामा अक्का लीलाबाई कोकिळा मावशी सुमन शीतल जाना पुष्पा गीता या साऱ्या बशी तर जात ती मी ना नगन बिगन काय येतं काय आता ते तर 47 चालू आहे. अरे मला नगरला काय केलं ते नित्य संडाचे खड्डे भरिले त्यांनी खाणे का न हागणे का खाणे का न हागणे का काय करतय तुमचं पोरग किती क्वालिटी आहे तुमच्या पोराची. तुम्ही कोण्या जातीत आहात याला कोणी डिमांड देत नाही. तुम्ही कोणत्या कॅपॅसिटीत आहात इथल्या. पोराची हेअरस्टाईल असावी का हेअरस्टाईल. बाया हो हेर का हेड. डोक्याच्या केसाचं वळण नाही डोक्यातले विचार. आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्याच घरामध्ये सदा नाम घोष करू हरी कथा नामस्मरण चिंतन ध्यान त्याच घरामध्ये असतं मायबापांनो. म्हणून लेकरांनी मोठे स्वप्न असावेत मोठे स्वप्न ठेवत. आता जसा तुमच्याकडे प्रामुख्यानं पिकं कोणते करतात ज्वारी असेल कांदा असेल कपास गहू बरोबर आहे की नाही सोयाबीन असेल. मग आता कांद्याला रान तयार करायचं म्हणल्यानंतर त्याच्यातली वाघनखी शिपरूट केन्या इचका हारळ कासल्या दुधनी याचा सारा जाळ करावा लागेल का वय मोठे अक्कव याचा सारा जाळ करावा लागते. साखर अक्कान त्या कुठं बसल्या कुठं येतं तिकडे काय ना तिथं रग अंगावर घेऊन बसले सरस्वती मावशी त्या संगत बसलेले तिथं. तपकिरीची डबी आणलेली आहे का त्यात कधी करंजीत बाकूर बरी त्यात करंजीत बाकूर कळलं करंजीत बाकूर म्हणजे करंजी बाखूर तपकीर आणि चालता सटासट कुठे आहेत त्या वय खाल्ल्या वाड्यातल्या त्या नर्मदा का कोणत्या आई तर मला माहित आहेत माग आहेत ना वय केसर मावशी आपलं काय चालू होतं आता नाही त्याच्यानंतर ती शेकावत झालता ते वाघनखी शिपरूट केनपट लवाळा इचका तिखी गवत आहे महाराज ते दुधनी हे गवत आहे याचा जाळ करावं लागल पिकाच्या अगोदर. हे निवडता आला पाहिजे बापाला. निवडोनी तन शेती करावी जतन शेती करावी जतन नाहीतरी नाचून जाईल तन शेती करावी जतन शेती करावी निवडून तण शेती करावी जतन नाहीतरी नासून. नासायला काय वेळ लागणार आहे महाराज. बरेचसे नासल्यात ऑनलाईन रमीत पोरं गेलेत आपली नासलेत. अहो आपल्या आता नगर जिल्ह्यात एका पोराने त्या पुरीच्या नदी लागून एका पोराचा खून केला जाग्यावर. हे गेलं जेलमध्ये. जेलमध्ये गेले ते 2-3 महिने ती पोरगी भेटायला आली. ते म्हणे जानू मेरे कारण हो आहे ना. हे म्हणलं तुझे टेन्शन तू मुझे टेन्शन
मैं तेरे लिए कुछ भी कर सकता हूं. ही आतमध्ये होती का भोकडी? ही भोकडी म्हणली मैं तेरे लिए कुछ भी कर सकता हूं. अच्छा जानू, बाय बाय, लव यू. गेली ती. पुन्हा 12 महिन्यांनी याचे मित्र आले. अरे बेल व्हाय का नाही रे आपणे? ते म्हणतो 7-8 महिने लगेंगे. तर यांची दाढी बिडी वाढली. परत 8 महिन्यांनी ते 2 जोडीदार बेल व्हाय का वकील मिल्या का? ते म्हणे मिल्या. ते म्हणे ती नाही आली. भाऊ काय झालं? गेली. बाकीच्या आतमधले कैदी बोले तुझी चिमणी उडाली भुर भुर. काय घेऊन बसल्या खळगोट्या हो? अरे खळगोटे नाही तर कोण आहेत तुम्ही? अरे इथं किती स्टँडर्ड आहेत आपले पोरं. हे स्टँडर्डपणा फक्त माझ्या राजमाताची जाऊन एका आपल्या लेकराला दिला तो राजा छत्रपती राजा आहे. राजे म्हणले अशीच आमची आई असती, आम्ही सुंदर झालो असतो. तसं नाही, राजे सुंदरच होते आणि राजमाताची जाऊ सुद्धा सुंदरच होते. काय साधे होते का ते? असे लेकर आपल्या DNA मधनं जन्माला यावेत, रक्तातनं. बायोलॉजी जाणून घ्या जरा, जीवशास्त्र जरा जाणून घ्या जरा. आणि ज्या घराला बायोलॉजी कळाली, आहारशास्त्र कळालं, त्या घरामध्ये पहिलं चरण कळालं. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा जीता समाधान. तेने सदा चिता समाधान. समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तेरे सदा चित्ता, तेरे सदा चित्ता समाधान. सर्व सुख लालो सर्व अलंकार. सर्व सुख लालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्त समाधान. तेने सदा चित्त समाधान. करू हरि कथा. तेरे सदा चित्ता समाधान. तेरे चित्ता समाधान. आपण केलं का? कसं आहे? आपण हे बाप्पा आहे. ते कसं आहे गडी? ते आपलं आपलंच मकडत आहे ते.
सदा नाम गोच करू हरी कथा नामस्मरण चिंतन ध्यान तेने सदा चित्ता समाधान समाधान असावं. कोणाचं रडते रे? हं? आमचा ओमकार दादा रडते माझे बाळ आणि लई जबरदस्त म्हणते बरं का. म्हणा ना. तुम्ही ऐकले का ओमकार दादाचं? नाही? अरे क्या नाही हे सुना तो कुछ नाही सुना. ये रडते माझे बाळ ताने समजावी तारा हिरा. रडते माझे बाळ ताने समजावी तारा हिरा. रडते माझे बाळाताने समजावी तारा हिरा. रडते माझे बाळाताने समजावी तारा. रडते माझे बाळ ताने समजावी तारा हिरा. रडते माझे बाळ ताने समजावी तारा हिरा. रडते माझे बाळाताने समजावी तारा हिरा. रडते माझे बाळाताने समजावी तारा हिरा. परी समजावी ते नाना परी समजावी ते मागील ते खाया देते मागील ते खाया देते नाना परी समजावी ते मागील ते खाया देते हलवी ते पाळणा. रडते माझे बाळाताने समजावी तारा हिरा. रडते माझे बाळाताने समजावी तारा हिरा. कसं आहे मग ते लेकरू हा राहिला आता ते राहिला. कसं काय हे ओमकार दादा संजू महाराज एक हे बारक पोरग हे एक युवराज हे महाराष्ट्रात ख्यातनाम गायनाचे नाव आहे महाराज यांचे सर्वांचे. बरं हे कलाकार नाहीत. हे कलाकार वेगळे राहते जिपरे झपरे लपडे लुपडे हे कलाकाराचे राहते. हे वारकरी आहेत हे. आणि पवित्र आणि पावन भूमीमध्ये तुमचं गायन साक्षात म्हाळसापती आणि साक्षात म्हाळसा तुमचं गायन ऐकते इथं. हो महाराज हे काय सोपं आहे का? तुम्ही मृदुंग वाजवतायत पण भगवान शिव शंकर जी डमरू बजाते हैं वो आपका मृदुंग में दंग होकर सुन रहे वहाँ पर. हाँ हे इथं एवढा आनंद आहे मायबापांनो. आणि म्हणून आपापले निष्पाप हात वरती करा एकदा. मला बघू द्या किती जण दिसत आहेत. अरे बाप हो महाराज आळंदी सारखं वाटतंय ना. क्या बात आहे. लो भारी वातावरण आहे. थांब म्हणा लगेच सापाच्या खेळावान टाळ्या नाही वाजायचं लगेच. एक सूर एक ताल और एक लय होना चाहिए. टाळी वाजून भजन करायचं विठोबा रखुमाईचं. विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
हरी विठ्ठल सदा नाम घोष करू हरी कथा. भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान, भगवंताचं मनन आत्मविश्वास देतो मायबापांनो. आपल्या घरामध्ये तयाच्या चिंतने निरसेल संकट. 5 शक्त्या आपल्या घरामध्ये नामस्मरणाने प्राप्त होतात. कोणत्या शक्त्या आहेत? एक तर बल प्राप्त होतं नामस्मरणाने. दुसरी शक्ती आहे ऐश्वर्य प्राप्त होतं नामस्मरणाने. तिसरी शक्ती आहे मायबापांनो नामस्मरणाने धैर्य प्राप्त होतं. चौथी शक्ती आहे संघटन कौशल्य प्राप्त होतं. आणि 5वी शक्ती आहे निडरता प्राप्त होते. 5 गोष्टी घरामध्ये प्राप्त होतात नामस्मरणाने. आणि ह्या 5 गोष्टी ज्या घरात आहे माऊली सांगतात त्या घरामध्ये राजवैभव यायला काहीच वेळ लागत नाही. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ उगायला काहीच वेळ लागणार नाही. आणि एवढी ताकद जीवनात येईल. अंगी ऐसे बोल रेडा बोले अंगी ऐसे बोल रेडा बोले अंगे ऐसे बड़ रेडा बोले अंगे ऐसे बड़ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ प्राप्त होतं. अंगी ऐसे बळ रेडा बोले. माऊलीच्या जीवनामध्ये ताकद एवढी होती. रेडा बोलायची ताकद होती शक्तिशाली. श्रीमंत एवढी होती का जयाची द्वारी सोन्याचा. आपण म्हणलं माऊली श्रीमंत होते. ते म्हणले पीठ मागवून खाल्लं तिने काही श्रीमंत आहेत ना काही काही येडेगडी. पीठ तू बुद्धीच पिठापुरती चालती. तू पीठ आहे तू दळण्या 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 फक्त कुपनापुरता गावात जाता तू भाऊ. आणि सरपंचाला म्हणतोय कुपन कधी येणार हे. अरे कुपण्या ये फक्त 2-3 शेरडा वळायच्यात लायकीचे. अरे चाल हाय रियावाय. इथं किती आहे? इथं काय उपयोग नाही मायबाप. म्हणून जगत असताना आपल्या घरामध्ये प्रगल्भ विचाराचे लेकरं आहार शुद्ध देत चला. आई ज्या घरामध्ये आहार दिला ना शुद्ध त्या घरातले पोरं MBBS आहे DHMH आहे क्लास 1 आहेत. एका सहीवर जिल्हा चालतो त्यांच्या पोरांच्या. हो ज्या घराला संत कळाले ना मोजक्याच घराला कळालेले आणि त्यांच्या एका पोराच्या सहीवरती जिल्हा चालतो. आपलं मत अरे त्या डीपीच्या लिंगा काढ्या का काढ्या का मी पोलर चढत तवर. अरे कायला पोलर चढत तो मुळेच लोंबलं भाऊ. कायला चढत तू. अरे मोठं करा रे लेकर. ए आई लेकर बुद्धीनं ए दादा बागतदार आहात तुम्ही. तुम्ही बागतदारणी आहात आणि तुमच्या शेतात आलेले पीक हे यांना चांगलं स्टँडर्ड करा रे. नका कोंबड्यान झोंबड्यान घोराड झालेली बोकडी खाऊ घालू तुम्ही याला. कायला खाऊ घालता तुम्ही. कायला येडे करता पोर.
पोरग एकटं कोंबडी खात आणि 1.5 आठवड्यात ढेंडळत तो पोरग ते नाही सांगत का बसाय टामाच मागचं भिताडा टारक्यान भरीत आणि मग बसत ते खायला काही खाऊ घालता येडे झालेत ना पोरं संपना नाशा करायला लागल्या सगळ्यात जास्त लेकरं आपले सगळ्यात जास्त वावर ऐकायला लागले आपले सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरून भांडण करायला लागले आपले लेकरं अरे आपल्या आईला ना आपल्या बापाला आहार कळावा याच्याकरता ज्ञानोबाच्या आई वडिलानं आपल्याकरता देहांत प्रायचित्त केलं याचं भान आहे का तुम्हाला अरे एकत्र या संघटित व्हा गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे नाही नाका घालता ना माळ पण शुद्ध आहार तुमच्या घरात ठेवा ना युक्त आहारे विहारे हे मैत्रियासी सारे हे नसावी वासरे निद्रा बघू भाषण युक्त आहारे विहारे हे मैत्रियासी सारे नसावी वासरे निद्रा बघू भाषण विहारे सारे साबी बासरे इंद्र प्रभु बसता विहारे साबी बासरे निद्रा बहु बासरे निद्रा बहु शुद्ध द्या हे शुद्ध द्या हो राजमाता जिजाऊंना शुद्ध दिलं शुद्ध आहार दिला जे घरात मोठे आहेत ना जे घर आजही मोठे आहेत ना मला असं वाटतं 4 महिन्यापूर्वी एक भारतातलं एक रत्न हरवलं नाव काय त्यांचं रतनजी बिझनेस क्षेत्रामधलं हो जगात नाव होतं बिझनेस मधलं ज्या घरात ती जन्माला आलं ती आई काय सर्वसामान्य असेल का त्या बापाचा DNA काय साधा असेल का बिड्या फुकून बिड्या फुकिणारा असेल का असं 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 राहतं का अरे काय ती आई काय सर्वसामान्य असेल कचा खच आकूट लावायची वाचा वाचा पीठ मळायची आणि चुलीच्या आळ्यात आकूट लावित का तुम्ही तिकडे मिस्त्री लावित का होय होय आहे मावशी आहे मिश्री नाही लावीत का कोटणी भाजलेली नाही खडबड शपथ आता नाही लावीत का कवा लावीत होत्या कवाच नाही लावीत काही काही बाया कसा खच मिश्री पदरात बांधून ठेवलेली राहती ती मिश्री लावली का मग पीठ वाचा 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 आणि तिथंच थुकती चुलीच्या आळ्यात आणि पोराला हाक मारते का ए राग्या तुपल्या घरी घाल ना काय धंदेन काय तारा ज्या घरातल्या स्त्रीला लेकराला हाक कशी मारावी हेच कळलं नाही ती स्त्री लेकरं मोठे करू शकेल का बोला ना अहो तुम्ही मला शिव्या मी तर आता शिव्या देतोय तुम्हाला तुकोबरायने शिव्या दिल्या तुकोबरायला लोकांनी आणलं आम्हाला आत्ता आणायची ताकद आहे हाना बोलायचं तर बोला नाही तर बोलूही नका मी कुण्या मंत्र्याची आमदाराचे नावं घेऊन कीर्तन करीत नाही आणि मला त्यांच्याकडून कीर्तन मिळावं अशी अपेक्षा नाही हो मी मला जे सांगितलंय मला जे सुचलंय मला जे माझ्या बुद्धीला जे पटलंय पण वाईट नाही मी जे कीर्तनामध्ये जे तळतळून सांगण्याचा प्रयास करतोय अहो काही काही घरं एवढे थर्ड क्लास आहे ते घरं अजून उजरलेच नाहीत
ज्यांना आहार कळाला नाही, ज्यांना संगत कळ, त्या स्त्रियाला राहणं कळालं नाही. हे आई, आपल्या घरातल्या स्त्रीनं ज्या ब्लाऊजला भायाच नाही असं ब्लाऊज घालायला पाहिजे का? बोला ना. आपल्या 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 बहुजन समाजातल्या स्त्रिया, 18 पगड जातीतल्या स्त्रिया घालायला पाहिजे का? पाठीमागचा ब्लाऊजचा गळा हा एवढा पाहिजे का असा भरून पाहिजे? फक्त 2च बोटात पाहिजे? बोला ना. तुम्हाला वाटलं का पुरुषाने स्पर्श केल्यानंतर अंग बाटतं? अरे द्या सोडून. अहो नजरेने सुद्धा अंग बाटतं. लता मंगेशकरांची काय गायलंय भावगीत आहे का कोणचं गीत आहे मला माहित नाही, पण त्यामध्ये सांगतो तुम्हाला. किती जीवाला राखायाच राखलं राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. याच्या पुढचं आहे का? लाख नजरेनं अंग माझं बाटलं राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. परपुरुषाची नजर तुमच्या घरातल्या स्त्रीकडे जर वासनामय पडत असेल आणि वासनामय शरीर घेऊन जर तुमच्या ती घरात येत असेल तर तुमच्या घरातली लक्ष्मी संपायला काहीच वेळ लागत नाही. जा. तुमच्या घरातल्या स्त्रीनं मुखारविंद्यातून शब्द कसे काढावेत एक लक्षात ठेवा. रामायण कोणामुळं घडलं? गडी माणसामुळं का बाया माणसामुळं? बरं महाभारत कोणामुळं घडलं? बायामुळं का गड्यामुळं? बरं आता जे परपंचाची इचका होतं ते कोणामुळं होतं? मग याचं तर भान असलं पाहिजे का नाही? हे बांधता असलं पाहिजे का नाही महाराज? म्हणून घरामधली जी स्त्री आहे त्या स्त्रीच्या मुखातून निघणारा शब्द जर पवित्र आहे आणि तुम्ही ठरवलं ना सापराचा बांगला होण्याची ताकद तुमच्यात आहे. तुम्ही जर ठरलं ना तर नवरा बीपी वाढून मारता ना तुम्ही. हो, तुम्ही जर ठरवलं ना तर बंगल्याचं सपोर होण्याची ताकद तुमच्यातच आहे आणि सपराचा बंगला करायची ताकद आहे तुमच्यात आहे. महिला या शब्दाचा अर्थ म म्हणजे मंगलता, ही म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे लाजवंती. तिच्या मुखातून घरात निघणारा शब्द, निघणाऱ्या फ्रिक्वेन्स, महादेव कुणामुळे मोठे? याचं भान असावं. आपल्या खंडेराया कोणामुळे मोठा? म्हाळसा कशी आहे? आपली म्हाळसा कशी आहे याचं भान आपल्या घरात असावं महाराज. ज्या घराला घर पण आहे येऊनी गोपाळ. गोपाळ म्हणजे तुमच्या घरातले पोरं वॉरियर, राजे, किंग, भगवंताचे आपण त्याला म्हणतो डिवाइन ब्राईट, दैवी विचाराचा समुदाय तुमच्या घरात येऊन राहील. याच्याकरता सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान. जर तुम्हाला हे जमलं नाही, माझे नाथ बाबा म्हणतात काय माय गेली होती हरी नाही मुखासी बीजतैसे फळ वरी आल्या मंगळ. महाराज म्हणून जगत असताना सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान. चित्त समाधान पावलं का तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती प्राप्त होईल. सर्व सुख दाजी विकू वाढवा याचा पक्वाजाला आवाज द्या त्या. सर्व सुख सर्व
संजयजी महाराज सगळ्याला द्यायचे आहेत आपल्याला. हा हा सगळे बारकले पोरांना. हा लाडका टाळकर योजना सुरू करू. हा? ते आपल्या सरकारला चालू आहे फक्त. जिथं मी तिथं चालू आहे, जिथं नाही तिथं नाही महाराज. हे पोराला द्यायचे 100 आहेत नोटा द्या. 50 नाही चालत. देऊही नका मग 50 देऊ तिथं ठेवा. मी देईन बरोबर वाटून. जमा करा हळूहळू महाराज. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुखाची सर्व अलंकाराची प्राप्ती. 500ची नोट सुद्धा चालणार नाही. 200 सुद्धा चालणार नाही. 100 म्हणजे 100. नाही तर देऊही नका. मी म्हटलं कसंही करीन मग. नाही मी देईन. मी देईन. मला काय तरी तुमच्याकडं असले तरी द्या. तुम्ही दिले का अक्का? मग येईन दिले बाबा महाराज. हे माझे आई आहेत, ह्या माझ्या बहिणी आहेत, ह्या माझ्या मुली आहेत, हे माझे बाप आहेत, तुम्ही माझे भाऊ आहात. हो मायबापांनो. आणि म्हणून जगत असताना आपलं घर आपला परिसर. तुम्ही कोणाच्या शेजारी आहात? तुमच्या कोण शेजारी आहे? इथं इकडून तुमच्या कोण शेजारी आहे तो. हां ते करू मी सुट्टी दोघात देईन मी बरोबर. दे ठेव. आपल्या कोण शेजारी जाऊ द्या. ते हळूहळू लय मचका नाक करू. नाही तर ते बंद करा. नाही तर मायबापांनो म्हणून जगत असताना शुद्ध आहार करून द्या. सर्व सुख आणि सर्व अलंकार महाराज. अदुगर अलंकार बुद्धीला घालायचेत का देहाला घालायचे? श्री गुरुदेव. अलंकार बुद्धीला का देहाला? नंतर देहाला येतात का नाही? मग आमच्याकडे जे उलट आहे. आम्ही अदुगर देहाला घातले आणि मग हाऊसपुरी व्हायना तर ते मोडीले. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. आणि म्हणून बुद्धीला अलंकार घालण्याचा प्रयत्न करा. आपल्या पोराला ना आपल्या पोरीला कर्म सांगा. कर्म सांगा. कर्म व्यवस्थित सांगा. कुणाचा अनुकरण करायचं, कुणाचं तुम्हाला अट्रॅक्शन असावं. आपल्या पोराला अट्रॅक्शन कुणाचं असावं, आवड कुणाची असावी, आपल्या मुलीला आवड कुणाची असावी. ह्या ज्या गोष्टी तुमच्या घरात आहेत त्या कशा आहेत, कोणत्या आहेत? आणि म्हणून मोजकेच घरं मोठे आहेत. 10 पिढ्यापासून काही घरामध्ये ऐश्वर्य नांदतं. ऐश्वर्य टिकणं म्हणजे सोपं नाही. मग लक्ष्मी चंचल का लक्ष्मी वान चंचल? अण्णा दादा, लक्ष्मी चंचल का लक्ष्मी वान चंचल? याच्या पुढचं सांगतो. आपण कोणी घेत नाही पण अंदाज होना चाहिए आपण. दारूत नशा असते का दारू पिणारात असते? दारूत. संजू बाबा, दारूत जर नशा असती तर बाटलीनं उड्या मारल्या असत्या. दारूत नाही नशा, दारू पिणारात नशा. तशी लक्ष्मी चंचल का लक्ष्मी वान चंचल? लक्ष्मी नाही चंचल. ज्याच्याकडे विचार नाहीत का त्याच्याकडे पैसे गेले का सांगा मी काय करू. ही पिऊ का ती पिऊ, हे वावर इकू का ते इकू. इथं किती आहात तुम्ही? सर्व सुखाची सर्व अलंकाराची प्राप्ती तुम्हाला इथं प्राप्त होईल. इथं जर असताल तर तुम्ही आपल्या घरात टिकताल, गावात टिकताल, तालुक्यात टिकताल, जिल्ह्यात टिकताल. आणि इथं जर असताल 20 वर्ष नाही तर 25 वर्ष टिकताल. आपल्याला टिकायचं कुठपर्यंत? मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आणि म्हणून जगत असताना सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम मावली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर